यात्रा चित्रकलेची आदिम काळापासून मानवाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांएवढीच भावना प्रकट करणे हे देखील महत्त्वाचे वाटले असावे. इसवी सन पूर्व 5000 वर्षापर्यंतच्या कालखंडातील मानवाला आदिमानव म्हणतात. त्यांच्या कलेला आदिम कला म्हणतात. जगभरात अनेक ठिकाणी इसवी सन पूर्व 10,000 वर्षापर्यंतच्या काळापासून गुहाचित्रे आढळतात. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्याच्या भीमबेटका परिसरातील गुहाचित्रे ही साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी काढण्यात आलेली आहेत. भीमबेटका ही भीमाची बसायची जागा मानली जाते. 10 चौरस किलोमीटरच्या परिसरात 800 प्रस्तर गुहा आहेत. यातील 500 प्रस्तरालयात ही चित्रे वेगवेगळ्या कालखंडात काढलेली आहेत. या भीमबेटका येथे 7 कालखंडांची चित्रशैली आढळते. उत्तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग, ताम्रपाषाणयुग, नवाश्मयुग, ऐतिहासिक आणि उत्तर ऐतिहासिक असे हे कालखंड आहेत. तर चित्रशैलीचा विचार केला तर यात मध्यपाषाणयुगीन चित्रशैली, पारंपरिक चित्रशैली आणि ऐतिहासिक चित्रशैली आढळून येते. येथील गुहाचित्रांची कथा, रंगाचे माध्यम, भौतिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी या साऱ्यांमध्ये वैविध्य आढळते. या चित्रांमध्ये विविध खनिजांपासून तयार झालेल्या 16 रंगछटांचा वापर झालेला आहे. कोणतेही चित्र हे संदेशाचे किंवा मानवी मनाच्या अंतरंगाचे ते मनोगत असते. या गुहेतील चित्रे माणसाचे दैनंदिन जीवन, समाज जीवन, समारंभ, पूजाविधी यांचे वर्णन करतात. लढाई, शिकार, समूह नृत्य, खेळ असे प्रसंग चित्रित केलेले आहेत. जवळपास 29 प्राण्यांच्या प्रजातींची ओळख रेषांच्या माध्यमातून होते. या चित्रांमध्ये एक गती दिसते, त्यामुळे ही सारी चित्रे जिवंत वाटतात. यातील काही चित्रे रेखाचित्रे आहेत तर काही भरीव आकाराची चित्रे आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थांचा प्रवास तरळून जातो. 2003 मध्ये भीमबेटका जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पुरातन चित्रकला अजिंठा लेण्यांमध्ये आढळते. येथील 30 लेण्यांमधील चित्रांमध्ये प्राचीन आणि पारंपरिक महाराष्ट्रीय वास्तू, शिल्प, चित्रकला यांचे दर्शन घडते. जातक कथांबरोबरच पद्मपाणी, अवलोकितेश्वर, नृत्यांगना, गंधर्व असे विषय हाताळलेले आहेत. याशिवाय तत्कालीन समाज जीवनातील प्रसंगही आढळतात. येथील चित्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही सारी चित्रे सुकलेल्या गिलाव्यावर रंगवलेली आहेत. येथील भित्ती चित्रांचे तंत्र पाश्चात्य चित्रांच्या तंत्रातून वेगळे आहे. 8व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात भित्तीचित्रे नव्हती. उत्तर मराठा काळात ती पुन्हा रंगवली गेली. पुणे, सातारा, नगर, नाशिक, वाई या ठिकाणी 18व्या आणि 19व्या शतकात प्रासाद, महाल, मंदिरे, वाडे येथे भित्तीचित्रे रेखाटली गेली. यात गणपती, महिषासुरमर्दिनी, विष्णू, शिवदशावतार, समुद्रमंथन, सरस्वती, कृष्णलीला, गायक, वादक, राजे, राण्या, रामायण, महाभारतातील प्रसंग, शिकारीचे प्रसंग यांचे दर्शन घडते. आजही ही भित्तीचित्रे वाई येथे आढळतात. सरदार रास्ते यांचा मोतीबाग पटवर्धन वाडा, देववाडा, जोशी मेणवलीकर वाडा येथील चित्रे पाहण्याच्या स्थितीतील आहेत. ही भित्तीचित्रे चुन्याच्या सुक्या गिलाव्यावर रंगवलेली आहेत. चित्रशैलीही वेगवेगळ्या आहेत. 20व्या शतकात नागर संस्कृती आली आणि भित्तीचित्रकला पूर्णपणे नाहीशी झाली. 15व्या आणि 16व्या शतकात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या 3 शाह्या होत्या. त्यांचा इराण, तुर्कस्थानाशी संबंध होता. या काळातील चित्रकलेवर मोगली शैलीचा प्रभाव आढळतो. ही लघुचित्रे आहेत. अहमदनगर येथील निजामशाही होती. येथे रंगवली गेलेली चित्रे रागमाला चित्रे म्हणून ओळखली जातात. भारतीय संगीतातील भैरव, यमन, बिलावल, आसावरी, पूर्वी, तोडी या प्रमुख रागरूपांवर आधारलेली ही चित्रे आहेत.
एका रागमालेत 36 किंवा 42 चित्रे असतात। यानंतरच्या काळात ताडपत्र, भुर्जपत्र, कागद यावरच्या हस्तलिखित पोथ्या भारतात निर्माण झाल्या। 15व्या शतकातील जैन कल्पसूत्र प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रात 17-18व्या शतकात चित्रमय पोथ्या लिहिल्या गेल्या। पुणे, नगर, धुळे, नागपूर येथील वस्तू संग्रहालयात चांगल्या स्थितीतील पोथ्या आहेत। नागपूरच्या वस्तू संग्रहालयातील रघुजी भोसले यांच्या मालकीची श्रीमद्भगवत ही पोथी सर्वोत्कृष्ट आहे। कागदावर रंगवलेल्या चित्रमालिकेस अनुसरून संगीतमय कथाकथन करण्याची एक परंपरा आहे। गुजरातमध्ये पाबुजीना, राजस्थानात जादू पटुआ, ओरिसातील पटचित्र आहेत। महाराष्ट्रात याला चित्रकथी म्हणतात। या चित्रे एकमेकांना पाठीमागच्या बाजूने चिटकवलेली असतात। एका पोथीत 30 ते 50 पाने अशी जवळपास 100 चित्रे असतात। यात रामायण, महाभारत, पुराणांवरील कथावर चित्रे असतात। इंद्रजीत वध, सीताशुद्धी, युद्धकांड, अरण्यकांड अशी शीर्षक असतात। पैठणची चित्रशैली आंध्र पद्धतीची आहे, तर पिंगुळी येथील पोथ्या राजस्थानी चित्रशैलीच्या आहेत। पिंगुळी हे गाव पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानात होते। या गावात आजही ठाकर जमात ही चित्रकथी परंपरा सांभाळत आहे। जवळपास 71 पोथ्या आजही अस्तित्वात आहेत। काचेवरील चित्रे 18व्या शतकात इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच भारतात आले। त्यांच्यामुळे घड्याळे, झुंबर, चिनी मातीची भांडी, हार्मोनियम, काचेवरील चित्रे याची भारतात मागणी वाढली। काचेवरील चित्रांना महाराष्ट्रात अधिक मागणी होती। साताऱ्याच्या राजवाड्यात, पुण्याच्या राजा केळकर म्युझियममध्ये ही चित्रे जतन करून ठेवलेली आहेत। लोककला घरातील जमिनीवर, अंगणात दररोज सण समारंभाच्या निमित्ताने रांगोळी काढण्याची परंपरा संपूर्ण भारतात आहे। दक्षिण भारतात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढण्याची परंपरा आहे। महाराष्ट्रात रांगोळ्याबरोबर विविध कलाकुसर केलेली तांबे, पितळ, चांदीची भांडी, वस्तू, दागिने तयार केले जातात। नाशिक, कोल्हापूर अशा कारागिरीसाठी ओळखले जायचे। कोल्हापूर उपरी गावातील चांदीच्या दागिन्यांची कलात्मकता सोडली तर बाकी कला नामशेष झाली आहे। भारतीय चित्र संस्कृती किती प्राचीन आहे हे आपण पाहिले। चित्रकलेच्या परंपरेतील मैलाचा दगड ठरलेल्या काही चित्रशैली आहेत। गोंड चित्रकला। गोंड शैली, गोंड म्हणजे हिरवा पर्वत। कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यातील अरवली, विंध्य व सातपुडा ह्या पर्वतांवरील दाट वन्य पठारांवर गोंड राहतात। चांगली प्रतिमा पाहणे हे शुभ लक्षण मानणारे गोंड घराच्या भिंती चित्रे व गोंदण यांनी सजवतात। गोंड कलाकार रंगासाठी कोळसा, रंगीत माती, वनस्पतींचे सार, चिखल, फुले आणि पाने यांचा वापर करतात। त्यांच्या चित्रातून निसर्ग, शेती, सण, उत्सव आदी विषय येतात। भिल्ल शैली। बिल्लू म्हणजे धनुष्यबाण। प्राचीन काळी भिल्ल जमात लोक इजिप्तपासून लंकेपर्यंत पसरलेले होते। सध्या ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये वास्तव्यास आहेत। ठाण्यातील भिल्ल लोकांनी संगीत वाद्ये आणि शिल्पकलेचा आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे। तारपा वाद्य हे आदिवासी, वारली व भिल्लांची खरी देण आहे। सौंदर्य शास्त्राची उपजत अभिव्यक्ती म्हणजे त्यांची घरे। ते दरवर्षी भिंती लिंपतात व रंगवतात। विविध वनस्पतींच्या पानापासून आणि फुलांपासून रंग तयार करतात। चिंध्यांपासून बनवलेल्या ब्रशने किंवा कडुनिंबाच्या डहाळ्यांना बांधलेल्या कापसाच्या वाड्यासह रंगकाम करतात। मधुबनी चित्रकला। मधु म्हणजे मध आणि बनी म्हणजे वन। मधुबनी व मिथिला शैलीचा उगम बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात झाला असे मानतात। ही कला नेपाळपर्यंत पसरली आहे। नुकत्याच सारवलेल्या घराच्या भिंती किंवा झोपडीच्या मातीच्या जमिनी यावर काढली जात असत। कालांतराने हाताने तयार केलेला कागद, कापड, कॅनव्हास
यावर ही चित्रे काढायला सुरुवात झाली. तांदळाच्या पिठापासून ही चित्रे काढण्याची पारंपरिक पद्धती आहे. कालीघाट चित्रकला. कलकत्त्यात असणाऱ्या कालीघाट या बाजारावरून या चित्रकलेचे नाव कालीघाट चित्रकला असे पडले आहे. 19व्या शतकात बंगालमधल्या खेड्यांमधून अनेक चित्रकार कालीघाट परिसरात देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी आले आणि त्यांनी ही कला विकसित केली. कलमकारी चित्रकला. कलमकारी चित्रकला ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे उदयास आली. या चित्रकलेचे 2 प्रकार आहेत. एक श्री कलाहस्ती शैली आणि दुसरी मछली पट्टण शैली. या शैलीत नेहमी पेनाचाच उपयोग केला जातो. कलमकारी चित्रकला ही पट्टचित्र या नावाने ओळखली जात होती. पांढऱ्या सुती कापडावर मुख्य चित्र रेखाटून कलमकारी केली जाते. पट्टचित्र. ओडिशामधील पट्टचित्र व ताडपत्र चित्र ही प्राचीन आणि लोकप्रिय कला आहे. ताडाच्या झाडाची न पिकलेली पाने प्रथम कापून अर्धी वाळवली जातात. ठराविक आकाराच्या पट्ट्या कापून त्या गुंफल्या जातात. त्यावर अणकुचीदार हत्यारानं चित्र खोदलं किंवा कोरलं जातं. त्यानंतर त्यात काजळीची कोरडी भुकटी घासून ओल्या फडक्यानं ताडपत्र पुसतात. कोरलेल्या खाचांमध्ये काळी भुकटी तयार जाऊन पक्की होते आणि काळ्या शाईनं रेखाटलेल्या चित्राचा परिणाम साधता येतो. ज्या आकारमानाचं चित्र हवं असेल त्या आकारमानात ताडपत्राच्या पट्ट्या सुरुवातीलाच सुई दोऱ्याने टाचून घेतात आणि त्यावर मनुष्याकृती झाडं, पानं, फुलं रेखाटून अर्थात खोदून चित्र रंगवतात अथवा फक्त काळ्या रेषांचंच ठेवतात. दुसऱ्या प्रकारात ताडपत्राच्या पट्ट्या घडीच्या पंख्याप्रमाणे घडी होईल अशा पद्धतीनं उलट सुलट ठेवता येतील अशा जोडतात. घडी उघडल्यावर मोठ्या आकाराचं चित्र दिसतं. मात्र घडी साधारण 1 इंच रुंदी आणि 5 ते 6 इंच लांबीची किंवा त्याहून जास्त असू शकते. संथाळ शैली. झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार आणि आसाम ह्या राज्यांमध्ये संथाळ समाज आढळतो. त्यांची चित्रे ही संथाळ शैली म्हणून प्रसिद्ध आहेत. या चित्रातून वनस्पती, पक्षी, प्राणी आणि मासे यांच्यासोबत बालकांची निरागसता, निसर्ग व मानव याच्यातील तादात्म्यता व्यक्त होते. मुघल चित्रकला. मुघल चित्रकला ही भारतात 16व्या ते 18व्या शतकास उदयास आली. पारसी आणि भारतीय चित्रकलेचा संगम म्हणजे मुघल चित्रकला. या चित्रकलेत मुघल सम्राट, राज दरबार, शिकारीला निघालेले राजे, प्राणी, पक्षी यांची चित्रे रेखाटली जातात. पहाडी चित्रशैली. हिमाचल प्रदेश व त्या परिसरातील भाग हा पहाडी प्रदेश ओळखला जातो. 17व्या-18व्या शतकात इथे राजाश्रयाखाली बरेच चित्रकार होते. त्यांची कला पहाडी कला या नावाने ओळखली जाते. पहाडी कलेच्या 2 प्रमुख शैली म्हणजे बसोली चित्रशैली व कांगरा चित्रशैली. राजपूत चित्रकला ही चित्रकला 17व्या आणि 18व्या शतकास उदयास आली आणि उत्तर भारतातील राजपुताना घराण्यामुळे बहरली. ही राजस्थानी चित्रकला म्हणूनही ओळखली जाते. या चित्रकलेचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रकलेत वापरले जाणारे दुर्मिळ रंग हे वनस्पती, शंख आणि शिंपले तसेच विविध रंगाच्या खड्यांपासून बनवले जातात. महाराष्ट्रातील चित्रकार. ब्रिटिश राजवटीत स्वदेशी बाणा जागवण्यासाठी भारतीय चित्रशैलीचा हेतू पुरस्सर वापर चालू झाला. रवींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, विनोद बिहार मुखर्जी व M.F. हुसेन आदी प्रभूतींनी चित्रशाळांमधून भारतीय चित्रशैलीला आकार दिला. ही परंपरा सावळाराम हळदणकर, पंडित सातवळेकर, बाबूराव सडवेलकर, वासुदेव गायतोंडे, शंकर पळशीकर, सय्यद रजा, फ्रान्सिस सुझा, विष्णू चिंचाळकर व तय्यब मेहता या नामवंतांनी विकसित केली. नंतरच्या काळात ही चित्रशैली मासिके, पुस्तके, साप्ताहिके यांच्या मुखपृष्ठावरून ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दीनानाथ दलाल, वसंत सरवटे, सुभाष अवचट, चंद्रमोहन कुलकर्णी, दिलीप चिंचाळकर, सतीश भावसार व रवी मुकुल अशा चित्रकर्मींनी केले.
निसर्गाला गुरु मानणारे चित्रकार विष्णू चिंचालकर यांनी सभोवताली खाली पडलेली पाने, फुले, वाळलेल्या काटक्या व फांद्या यांची मांडणी करून पर्णकला साकार केली. ते म्हणत, गांधीजींच्या अत्यल्पतावादामुळे चित्रकलेला नवी दृष्टी मिळाली. पुढे 1960च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये ह्याच विचारांची पर्यावरण कला व भूमी कला विकसित होत गेली. हिंदी साहित्यासाठी असंख्य चित्रांचा नजराणा देणारे लेखक व चित्रकार दिलीप चिंचाळकर यांच्या चित्रामुळे पर्यावरणवादी लेखक अनुपम मिश्र यांच्या आज भी खरे है तालाब, राजस्थान की रजत बूंदे ही पुस्तके उठावदार झाली. चित्रकला, गायन, अभिनय, लेखन व अनुवाद क्षेत्रातील अग्रगण्य माधुरी पुरंदरे यांची साधी चित्रशैली मनाला थेट भिडते. त्यांनी रेखाटलेले बालक असो वा वृद्ध, पक्षी असो की प्राणी, हे सारे आपल्या मनात जवळीक निर्माण करतात. त्यांनी लिहिलेल्या वाचू आनंदे या ग्रंथामुळे मुलांना बालवयापासूनच अनेक कलांचे सानिध्य लाभत आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या अथर्वाही चित्रांमुळे अनेक मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तकांना खुलवलं आहे. त्यांची कॉल ऑफ द सीज, बँडवाला, चाइल्डहुड लॉस्ट, प्रकृती पुरुष व ए ट्रॅजेडी कोल्ड लव्ह आदी विषयांवरील चित्र प्रदर्शने देशोदेशी वाखाणली गेली आहेत. बालमनातील खेळकरपणा व्यक्त करणारी प्रसन्न चित्रे हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. मराठी साहित्यसृष्टीतील आघाडीचे व मुखपृष्ठकार चित्रकार सतीश भावसार यांनी निसर्ग चित्र आणि व्यक्तिचित्रांची अनेक प्रदर्शने भरवली आहेत. त्यांच्या चित्रांमधून बालपणातील कुतूहल व नव्यानं जग पाहण्याची आकांक्षा खुलून दिसते. भीमबेटकापासून सुरू झालेला भारतीय चित्रकलेचा हा प्रवास कला दालने, अकादमी, संग्रहालय, मासिके व पुस्तकांच्या मुखपृष्ठापर्यंत पोहोचलेला आहे. रंगरेषांच्या सानिध्यात राहिल्यास माणसाचं जीवन समृद्ध होते. सार्वजनिक ते वैयक्तिक सर्व स्थळांना वेगळा आयाम देणारी ही चित्रकलेची यात्रा या पुढील पिढ्यांनी अधिक सधन करावी यासाठीच हा अट्टहास. धन्यवाद.